सकाळपासून आम्ही इथे पीक पाणी पाहत आहोत. सगळे परिस्थिती जी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून आता इथपर्यंत आलेलो आहोत आणि एकंदर हेच पाहायला मिळतंय की नुकसान हे भरपूर झालं, भयानक झालेलं आहे आणि शासनाकडून जी जाग यायला पाहिजे ती अजून आलेली नाही आहे. आमच्यासोबत स्थानिक जे अधिकारी आहेत, मग तहसीलदार असतील, SDM वगैरे, हे सगळे फिरत आहेत. पंचनाम्याचे आदेश काल रात्री आमचा दौरा ठरल्यानंतर आणि घोषित झाल्यानंतर घटनाबाह्य सरकारने दिलेले आहे. अपेक्षा हीच आहे की आज आणि उद्यात हे पंचनामे झाले पाहिजेत, कारण जी विम्याची जी अट आहे 72 तासाची ती पूर्ण होऊच शकत नाही. जे ई-पीक काही जे सगळं ते ॲप आहे ते अर्ध्या ठिकाणी चालतच नाही आहे. मग पीक विम्याची जी हेल्पलाईन आहे, मला वाटतं 14,447, ते आम्ही 2-3दा फोन लावण्याचा प्रयत्न केला, सतत बिझी येते. आणि मुख्य गोष्ट हीच आहे, आज इथे आल्यानंतर कृषी मंत्री मला वाटतं गावकऱ्यांशी जे स्थानिक बोलत होते, चिडचिड आणि ते गाडीतून उतरलेही नाहीत, मला वाटतं आदेश दिले काहीतरी असं सांगितलं. पण मूळ गोष्ट म्हणजे हीच आहे की तुम्ही ज्या कारणासाठी आलाय त्यांच्यावर जर चिडायला लागलात तर मग कसं चालणार कारभार. कृषी मंत्र्यांनी तुमच्यावर टीका केली की फक्त राजकारण करण्यासाठी ते येत आहेत, म्हणून 3 वर्ष आम्हाला यायला लागलं कारण सरकारच नाही आहे कुठे. ही राजवट एवढी शांत झालेली आहे आणि भ्रष्टाचारात बरवटलेली आहे, मजा करत आहे, मस्ती करत आहे की त्यांना स्थानिक नागरिकांसाठी, जनतेसाठी कुठचाही आता एक हृदय राहिलेलं नाही आहे. चला, मी तर हे सांगतो, आत्ता ह्या मिनिटाला मी आरोप करायला बंद करतो. तू नको. कृषी मंत्र्यांनी आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आत्ता मदत जी काय ती जाहीर करावी. जी काही मदत आम्हाला पाहिजे, ह्या शेतकऱ्यांना करून पाहिजे, ती आम्ही नंतर बोलूच दौऱ्याच्या शेवटाला. पण आत्ता त्यांनी मदत जाहीर करावी, एकरी मदत जाहीर करावी. विमा कंपन्यांना आज बोलवून घ्यावं मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांना आदेश द्यावेत की 24 तासात जो काही विमाचे जे पैशाचे वितरित व्हायला पाहिजेत ते झाले पाहिजेत. कशी परिस्थिती आहे? कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तुमच्यावर आरोप केलाय की आदित्य ठाकरे यांना शेतीतला काहीच कळत नाही, बांधावर गेलेलं नाही, चार्टर्ड विमानात बसून. बिलकुल मला काही कळत नाही, पण मला एवढं कळतं की आज माझा शेतकरी बांधव जो आहे तो हैराण आहे, त्रस्त आहे आणि त्याला मदतीला आम्ही धावलो पाहिजे. हे एवढं मला कळतं. बाकी मला शेती येत नाही, कारण काय कृषी खात्यात कशा बदल्या होत्या ते त्यांना जास्ती माहिती, मला कुठे माहिती. मी अशा फंडात पडत नाही. शेतकऱ्यांनी आरोप केला, निवेदन फेकून दिले. हो, त्यांनी आरोप केले, निवेदन फेकून दिली, चिडचिड करत होते. हे सगळं आपण पाहतोय आणि मला वाटतं आलं असेल आपल्या रेकॉर्डवर. आज जिल्ह्याचे पालकमंत्री अजूनही बांधावर पोहोचलेले नाहीत. आता 3-4 दिवस झाले परंतु पालकमंत्री इथं आले नाही, इतर जिल्ह्यात येऊन गेले. आज नांदेडहून उदगीरला कार्यक्रमासाठी ते सर्व मराठवाड्यात आलेत पण इथे आले नाहीयेत. म्हणजे तुम्ही बघा, राष्ट्रपती महोदय खरं त्यांच्याकडून देखील आम्हाला एखादं स्टेटमेंट अपेक्षित आहे, कारण बघा ते सर्वोच्च पद आहे आणि जेव्हा त्या बोलतात तेव्हा अख्खा देश हलतो आणि जे काही सगळे अधिकारी असतात त्याच्यावर काम करायला लागतात. ठीक आहे, पण ते राष्ट्रपती महोदयात आम्हाला जे सगळं काही राजवट इथे आली होती घटनाबाह्य, इथे फिरकायला तर पाहिजे होतं. स्वतःचे हेलिपॅड वगैरे बांधून त्यांनी मजा मस्ती सुरू आहे, सगळीकडे कार्यक्रमामध्ये कॉन्ट्रॅक्टरसाठी उधळपट्टी सुरू आहे, पण आज इथे तरी यायला पाहिजे होतं. कृषी मंत्री असं म्हणतायत की महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा आहे मुख्यमंत्रीसाठी. उद्धव ठाकरे म्हणतात की मी स्वतः मुख्यमंत्री आहे, शरद पवार म्हणतात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आहे. कसं पाहतात त्यांच्या? मी म्हणतो आत्ता सगळे राजकारण 1 मिनिटासाठी बाजूला ठेवा आणि इकडच्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.